व्ही माझा पुणे. पुढची बातमी आहे नागपूरमधून. नागपुरात 10 दिवसांमध्ये उष्माघाताचे 13 बळी गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 13 मृतांमध्ये बहुतांश लोक हे रस्त्याच्या कडेला राहणारे आहेत. नागपूर रेल्वे स्थानक परिसरामध्ये 3घांचा मृत्यू झालेला आहे, तर ताजबाग परिसरामध्ये देखील 10 दिवसांमध्ये 3 मृत्यूंची नोंद झाली आहे. मिठा नीम दर्गा परिसरामध्ये 2घांचा तर गणेश पेठला 1चा मृत्यू झालाय. इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये 5 मृत्यूंची नोंद ही करण्यात आलेली आहे आणि सगळ्या 13 मृतांची हॉस्पिटलमध्ये नैसर्गिक कारणानं मृत्यू अशी नोंद ही करण्यात आलेली आहे. उष्माघातानं मृत्यू अशी अजूनही अधिकृत पुष्टी ही मिळालेली नाहीये. मात्र मरण पावलेल्या व्यक्ती या 32 ते 55 या वयोगटातल्या आहेत. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडून. तुषार, नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये उष्णतेचा पारा हा वाढताना दिसतोय आणि याचा परिणाम कुठेतरी नागरिकांना सहन करावा लागतोय. 13 बळी गेलेले आहेत. प्रशासनाकडून नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे? यांचा मृत्यू नेमका कशाने झालाय? जर का आपण बघितलं तर मागच्या 10 दिवसामध्ये नागपूरमध्ये उष्णतेची लाट सुरू आहे आणि मागच्या 2 ते 3 दिवसामध्ये पारा हा 45°C वर गेलेला आहे. याच पार्श्वभूमीवर जे मृत्यूची नोंद झालेली आहे नागपूर महानगरपालिकेकडे असो किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असो आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असो, हे जे रस्त्याच्या कडेवर राहणारे नागरिक आहेत त्यांचा नैसर्गिक मृत्यू म्हणून त्यांची नोंद झालेली आहे. मात्र प्राथमिक संशय व्यक्त केला जातो की त्यांच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं, सोबतच त्यांच्या शरीरामध्ये जे पाहिजे त्या प्रमाणात मुबलक अन्न नव्हतं आणि त्यामुळे मग त्याच परिस्थितीमध्ये त्यांना कडक उन्हाचा सामना करावा लागला. या परिस्थितीमध्ये त्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा असा एक प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. खरं तर शवविच्छेदन केल्यानंतर उष्माघाताने मृत्यू झाला की नाही याची नोंद करता येत नाही किंवा ते निष्कर्ष काढता येत नाही. त्याचे नमुने हे प्रयोगशाळेमध्ये पाठवावे लागतात आणि त्यानंतर त्याची नोंद होते. त्यामुळे प्राथमिक जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याची नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली जाते. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 8 नैसर्गिक मृत्यूची नोंद अशा प्रकारे बेघर राहणाऱ्या रुग्णांची झाली होती आणि तशाच प्रकारे 5 रुग्णांची मृत्यूची नोंद ही इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये झाली होती. नागपूर महानगरपालिकेने देखील या मृत्यूला दुजोरा दिलेला आहे. मात्र उष्माघाताने मृत्यू झाला की नाही हे त्यांनी अजून स्पष्ट केलं नाही. मात्र एक संशय मात्र नागपूर महानगरपालिकेने देखील याबद्दल व्यक्त केला आहे. हो, धन्यवाद तुषार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. विदर्भाला आग ओकणाऱ्या सूर्यापासून आजपासून पुढील 2 ते 3 दिवस काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोमवारी अमरावती आणि वर्ध्यामध्ये 46.2 इतक्या उच्चांकी तापमानाची